नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत मित्र पक्षांना दूर ठेवत विखेंनी आटोपला भूमिपूजनाचा कार्यक्रम। खासदार डॉक्टर सुजय विखेंना लोकसभा निवडणूक जड जाणार मीराताई शिंदे यांचं वक्तव्य। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा येथे संभाजी ब्रिगेडनं अनेक कार्यक्रमांमध्ये निषेध नोंदवत दिंडी नाला व शहरातील रस्त्याच्या विषयांकडे खासदार सुजय विखेंचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्यानं आज भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर सुजय विखे व आमदार बबनराव पाचपुते यांनी लेंडी नाल्याचे भूमिपूजन मित्र पक्षातील पदाधिकारी व पत्रकारांना दूर ठेवत आटोपता घेतल्याचे निदर्शनास आले। याबद्दल एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख मीराताई शिंदे यांनी तिखट प्रतिक्रिया दक्ष टाइम 24 लाईव्हकडे नोंदवली। आता महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकार असताना नुकताच तोंडावरती लोकसभा विधानसभेचे निवडणुका आहेत। महायुतीमध्ये आम्ही असताना एक मित्र पक्षात असताना सुद्धा या नगर दक्षिणचे खासदार आदरणीय सुजयदादा विखे यांनी आजपर्यंत महायुतीतल्या कुठल्याही मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलेलं नाहीये किंवा त्यांनी जेवढे पण आजपर्यंत कार्यक्रम केले, मग ते साखर वाटप असो किंवा काल परवा झालेल्या मालधक्क्याचं उद्घाटन असो, तर आत्तामध्ये महिला दिनाचा कार्यक्रम घेतला, अक्षरशः साधे निरोप सुद्धा पदाधिकाऱ्यांना आलेली नाहीयेत। त्यामुळे नेमका प्रश्न पडलाय की आपण काम कसं करायचं। आम्ही महिलांच्यात जाऊन काम करतो, शासनाच्या योजनांची माहिती देतो, महिला मेळावे घेतो, महिला दिन पण घेत आहोत। शासनाने आणलेल्या सगळ्या योजना, मुख्यमंत्री साहेबांनी आणलेल्या महिलांच्या कल्याणकारी योजना कशा राबवायच्या यासाठी आम्ही गावागावात जाऊन बैठका घेतोय। गावागावात जाऊन महिलांना आम्ही त्या योजनांची माहिती देतोय आणि त्या वातावरण सगळं सकारात्मक करत असताना जर समजा या नगर दक्षिणचे खासदारच आम्हाला जर विश्वासात घेत नसतील, आम्हाला जर विचारात घेत नसतील, त्याच्यामध्ये शिवसेनेच्या श्रीगोंदा तालुक्यातील एकाही पदाधिकाऱ्याला निधी आलेला नाहीये आणि असं असताना साधे फोन नाही किंवा त्यांना कुठल्याही कार्यक्रमात विचारात घेतलेलं जात नाही। असं असताना आता आम्हाला प्रश्न पडतो की नेमकं आम्ही काय करायचं, की आम्हाला पक्षाचे आदेश आले तर आम्हाला काम करणं भागच आहे, परंतु जेवढ्या सकारात्मकतेने आम्ही काम करायला पाहिजे। एकतर काय झालेलं आहे की श्रीगोंदा तालुक्यातच नाही, श्रीगोंदा पारनेर असू द्यात, कर्जत असू द्यात, खासदार सुजय विखेंच्या बाबतीमध्ये नाराजी आहे आणि ही नाराजी ही आणखीन ओढावून घेत आहेत। त्याच्यामध्ये अनेक पत्रकारांना सुद्धा निरोप जात नाहीत कार्यक्रमाचे, त्यामुळे पत्रकारही नाराज आहेत आणि छोटे छोटे कार्यकर्ते हेच खरं तर तळागाळामध्ये काम करत असतात। तळागाळामध्ये काम करणारा कार्यकर्ता जपला नाही आणि जो आपल्या भोवती गरडा घालणारे असते, जे कायमस्वरूपी आपल्या बरोबर असतात, तेच कायमस्वरूपी तुम्ही घेऊन फिरत असतात। फोटो काढायला तेच आहे, काही वाटप करायला तेच आहे, सगळेच आहेत। जे तुमचे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी तर कायमस्वरूपी तुमच्या बरोबर राहणारच आहेत, परंतु इतर पक्षाचे मित्र पक्षातले पदाधिकारी असतील यांना आता खरं तर विश्वासात घेऊन पुढे जाऊन बरोबर घेऊन जाण्याची गरज आहे, अन्यथा फार संघर्ष करावा लागेल। संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांना विचारले असता त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं। आज अतिशय आनंदाचा क्षण या ठिकाणी आमच्यासाठी आहे। खरं तर आंदोलक म्हणून ज्या विषयासाठी आम्ही आंदोलनं केली, अनेक वर्ष संघर्ष केला, त्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे। 548D या हायवेवरती लेंडी नाला पूल मंजूर व्हावा, त्यासाठी त्याचबरोबर फुटपाथ असतील, साईड गटर असतील आणि डिवायडर असतील, यासाठी आम्ही गेली अनेक वर्षापासून संघर्ष करत होतो। मागच्या 15 दिवसापूर्वी एक आंदोलन आम्ही या निमित्ताने केलं आणि त्या आंदोलनाची दखल घेत खासदार सुजय विखे यांनी आम्हाला भेटायला बोलवलं आणि त्या भेटीदरम्यान आम्ही त्यांना प्रकर्षाने हे सर्व मुद्दे मांडले। कॉलेजच्या मुलांची होणारी हाल, त्याचबरोबर प्रवाशांची होणारी हाल आणि वाढती वाहतूक आणि लोकसंख्या, हे सर्व प्रश्न आम्ही त्यांच्या पुढे मांडले आणि त्याची सकारात्मकतेचा विषय समजून घेऊन त्यांनी तातडीने या कामासाठी 10,55,00,000 रुपये मंजूर केले आणि आज या कामाचं भूमिपूजन झालं। एक आंदोलन म्हणून, आंदोलक म्हणून आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे आणि आनंद नक्कीच आहे, परंतु हे काम ज्या पद्धतीने 548Dचं काम आडळगावपासून पुढचं जे काही उर्वरित रस्ता आहे ते काम गेले अनेक दिवसापासून संत गतीने चालू आहे। तर हे जे काही काम आज ज्याचं भूमिपूजन झालं आहे हे अतिशय वेगवान पद्धतीने जलद गतीने हे काम पूर्ण व्हावं। ज्याप्रमाणे पुढचं काम सावकाश चालू आहे किंवा काही कारणास्तव बंद आहे, तशी अवस्था या कामाची होऊ नये। त्याचबरोबर जे काही डिवायडरचा विषय आहे, या इस्टिमेटमध्ये आम्ही जी मागणी केली होती त्या मागणीप्रमाणे थोडंसं डिवायडरविषयी आणखी थोडंसं डिवायडरची लांबी वाढणं गरजेचं आहे। या ठिकाणी डिवायडर जे 600 मीटर घेतलेले आहेत ते आणखी 600 मीटर जर आपण वाढवले तर फुले सर्कलपर्यंत हे डिवायडर जातील। तर त्या निमित्ताने सुद्धा हायवेवाल्यांशी आपण चर्चा करून
गावातले जे काही प्रमुख नगरसेवक असतील, हे आंदोलक असतील, असे एकत्रित चर्चा करून आणखी इस्टिमेटमध्ये थोडासा आपण बदल करणं अपेक्षित आहे. हायवे अथॉरिटीशी आपण त्या निमित्तानं वेळोवेळी भेटणार आहोत. खरं तर आज हा खूप आनंदाचा क्षण आहे. आमची मागणी मान्य झालेली आहे, त्याचं आम्हाला समाधान आहे. सदरील लेंडी नाला कार्यक्रमानंतर दक्ष टाइम 24 लाईनने पुलाबद्दल छेडले असता युवा नेते विक्रमसिंह पाचपुते म्हणाले, नॅशनल हायवे 548 वरती मंजूर झालेला हा पूल आहे. कारण ज्यावेळेस सुरुवातीला रस्त्याचं ज्यावेळेस DPR तयार झाला होता त्यावेळेस श्रीगोंदाचा विस्तार पाहिजे असा नव्हता. त्यामुळे हा पूल ज्यावेळेस NHAIने कन्सिडरेशनमध्ये त्याची रुंदी कमी धरली होती आणि काम सुरू असताना पाऊसही जास्त झाला होता, पुलावरनं पाणीही वाहिलं होतं. हे सगळं लक्षात घेऊन स्थानिक काही जे आपले समाजसेवक आहेत यांनी पुढाकार घेऊन आंदोलन केलं होतं आणि त्यांची मागणीसुद्धा रास्त मागणी होती आणि त्या मागणीला कुठेतरी वाचा फोडायचं काम त्यांनी केलं. त्यामुळे आंदोलकांचेही मी विशेष आभार मानतो. आणि या आंदोलनानंतर आदरणीय आपल्या भागाचे लोकप्रिय खासदार सुजयदादा विखे पाटील आणि बबनदादांनी पाठपुरावा करून या रस्त्यावरती तो पूल लवकरात लवकर मंजूर झाला पाहिजे या अनुषंगाने आपण प्रयत्न केले. अडचणी अनेक होत्या, कारण मंजूर झालेल्या रस्त्यावरती परत फेर त्याच्यावरती निविदा काढणं किंवा फेर दुरुस्ती करणं ह्या सगळ्या प्रक्रियेला थोडासा काळ गेला, पण उशिरा का होईना उत्तम असा पूल मंजूर झालेला आहे. त्यामुळे आता हा जो होणारा पूल आहे हा कॉन्क्रीटमध्येच असणार आहे. PQC ज्याला म्हणतो आपण, त्या कॉन्क्रीटमध्ये हा रस्ता होईल. सध्या तात्पुरता त्याला आपण डांबरीकरण मध्ये केला होता आणि आता लवकरच त्याची निविदासुद्धा काल झालेली आहे. आणि तर फक्त आचारसंहिता संपल्यानंतर त्या कामाची वर्क ऑर्डर होईल आणि वर्क ऑर्डर झाली की तात्काळ सुरू होईल. आणि सुरू होत असताना, काम होत असताना आम्ही फक्त पूलच बसवणार नाही, तर पुलाच्या बाजूने जे काही फुटपाथ आहे तो सुद्धा त्यात बसवण्यात आलेला आहे. मधले जे काही डिवायडर आहेत, काही ठिकाणी आपले डिवायडर्स निघाले होते, ते डिवायडरसुद्धा या हायवेचे पूर्ण आपण त्या रस्त्यामध्ये घेतलेले आहेत. साळंदेवी रस्त्याला जाणारा जो अप्रोच रोड आहे तो अप्रोच रोडसुद्धा या टेंडरमध्ये असणार आहे. तर एकंदरीत या परिसराच्या दृष्टिकोनातून नॅशनल हायवेला अप्रोच असणारे हा पूल आणि पुलाच्या आजूबाजूचे अप्रोचेससुद्धा त्यामध्ये कन्सिडर करण्यात आलेले आहेत. अशी एक टोटल माझ्या मते 10,58,00,000ची ही निविदा आहे आणि काल त्याचं टेंडरसुद्धा फ्लोट झालेलं आहे. पुढील एक साधारण 15 दिवसामध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल. पण आचारसंहिता लागू जर झाली तर आचारसंहितेनंतर वर्क ऑर्डर्स होतील आणि वर्क ऑर्डर झाल्यानंतर 1 महिन्याभरात काम सुरू होईल. अगोदरच्या कामामध्ये हे जे कन्सिडरेशन्स फक्त काय म्हणतात त्याला पाईप्स धरले होते. खालनं पाईपमधलं पाणी आणि गटरचं पाणी पास होईल असं धरलं होतं. कारण त्यावेळेस शहराचा विस्तार जे आपण डोक्यात ठेवला होता, म्हणजे ज्यावेळेस DPR झाला त्यावेळेस शहराचं पॉप्युलेशनही कमी झालं होतं. म्हणजे श्रीगोंदा हा ठराविक काही शहरांमध्ये, ज्याचं 2011मध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला 12मध्ये, तर त्यावेळेस 11ची जनगणना झाली. त्यावेळेस आपलं पॉप्युलेशन डिफिशिट झालं होतं. म्हणजे पॉप्युलेशन हे वाढत असतं, पण श्रीगोंद्यामध्ये 2011च्या जनगणनेमध्ये त्याचं पॉप्युलेशनचं प्रमाण कमी झालं होतं, घटलं होतं, स्थलांतर वाढलं होतं. त्यामुळे त्यांनी धरताना त्या पद्धतीने धरलं गेलं होतं. पण नंतर जी काही विकास कामं सुरू झाली, ज्यामध्ये काय म्हणणार भुयारी गटार असेल, पाणी योजना असेल, ही झाल्यानंतर श्रीगोंद्याचं पॉप्युलेशन ग्रोथ वाढायला लागली आणि त्या अनुषंगाने खरंच ही गरज होती. आणि त्या गरजेला लक्षात ठेवून आम्हाला बराच त्रास झाला. सुजयदादांना हा विषय केंद्रापर्यंत मांडावा लागला, कारण ह्यात सुधारणा करायची म्हणल्यावर ते का सुरुवातीला कशामुळे राहिलं ह्या प्रश्नाचं उत्तर देणं खूप कठीण जातं. आणि सुदैवाने त्याला आपण मार्ग काढू शकलो आणि योग्य पद्धतीने हा प्रश्न मांडला गेला आणि त्याला वाचाही योग्य पद्धतीने फुटली गेली होती. त्यामुळे आम्हाला काम करायला सोपं. खासदार डॉक्टर सुजय विखेंना खासदारकीचे तिकीट जाहीर होऊनही त्यांनी आज कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यानं त्यांच्या पत्नी डॉक्टर धनश्री विखे आल्याबद्दल विचारले असता पाचपुते म्हणाले, सगळ्यात महत्त्वाचं दादा तर मागच्या आठवड्यातच आपल्याकडे येऊन गेलेले आहे आणि सगळ्या हा जो अहमदनगर लोकसभा जो मतदारसंघ आहे ज्याची उमेदवारी आदरणीय सुजयदादांना भारतीय जनता पार्टीकडनं जाहीर झालेली आहे. हा मतदारसंघ खूप मोठा, श्रीगोंद्यावर विशेष प्रेमी श्रीगोंद्याचे त्या दोघांचे दौरे पाहिले तर खूप झालेले आहेत. त्यामुळे एक प्रतिनिधी म्हणून आज येऊन जर भूमिपूजन केलं नसतं तर परत उद्यापासून आचारसंहिता जर लागू झाली तर ते मागे पडलं असतं. त्यामुळं आम्ही दोघेही प्रतिनिधी म्हणून आलेलो आहोत आणि आम्ही दोघेही पूर्ण अधिकारातले प्रतिनिधी आहोत. हे त्या होम मिनिस्टर आहे आणि तिथं चिरंजीव आहोत, त्यामुळे दोन्ही पूर्ण अधिकारात आलेलो आहोत. त्यामुळे तशी काही शंका कोणी बाळगायची गरज नाही. ते आले म्हणजे सुजयदादा आले असं आपल्याला मान्य करायला हरकत नाही आणि जनतेने ते मान्य केलेलं आहे. त्यांना प्रतिनिधी म्हणून आम्ही स्वीकारतो, आमचे कार्यकर्ते स्वीकारतात आणि जनताही स्वीकारायला असं मला खात्री वाटते. श्रीगोंदा पंचायत समिती येथे पाणी प्रश्नी आढावा बैठक युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांनी घेतली होती. याबद्दल काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला होता. याबद्दल विचारले असता विक्रमसिंह पाचपुते म्हणाले, आक्षेप कोण नोंदवतो यालाही महत्त्व आहे. आपण थोडंसं ज्यांनी आक्षेप मिळवलं ते लोकप्रतिनिधी आहेत तर त्याचं
पद्धतीनं शहानिशा केली पाहिजे आणि सगळ्या बैठक घ्यायचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि आदरणीय बबनदादा स्वतः ऑनलाईन त्या बैठकीला उपस्थित होते आणि अध्यक्ष निवडल्यानंतर काय पद आहे याचं तुम्ही थोडंसं घ्या. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये खासदारांचे मतदारांबद्दलचे मत, कांदा निर्यात विषय, विकास कामे व मित्र पक्षांकडे केलेले दुर्लक्ष यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश असल्यानं येत्या काळामध्ये विखे यास कसे तोंड देऊन त्यांचे समाधान करतात याकडेच आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह, श्रीगोंदा.